द्या ना. पक्षप्रमुख आहेत, त्यांनी मदत नाही हो, केली. पण जर 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 कोणी मदत केली असेल एकमेकांना, केली असेल, ती कॅमेऱ्यावर सांगण्याच्या काही गोष्टी नसतात. इंटेलिजन्स शेअर केले जातात का? इंटेलिजन्स म्हणजे खासदारांच्या पुढे बैठका होतात का, काय असं काही होत नाही, असं काही होत नाही. एक प्रश्न असा आहे की काही खासदारांवर आक्षेप घेतला गेला होता इतरत्र कुठे जेवायला जाऊ नये, विशेषतः शिंदेच्या खासदारांच्या घरी. मग कंबोज यांच्या घरीची आदित्य ठाकरे याच्यावरती माझं उत्तर मी दिलेलं आहे आणि वारंवार मी त्याच्यावरती बोलणं. मी इथे आहे या क्षणी, बरोबर. तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी एक भूमिका सांगितली की राजकीय शत्रू जरी असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचं आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरतं कटुता दूर ठेवून आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो. साताऱ्यामध्ये जो राडा झालेला होता त्या राड्याचे पडसाद महाराष्ट्राने सगळ्या बघितले. भाजप आणि शिवसेना सत्ताधारी दोन पक्ष एकमेकांसोबत झुंजलेले आपल्याला बघायला मिळालेले होते. त्यानंतर जे तुषार दोषी होते पोलीस अधीक्षक, त्यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवले. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे वरचढ ठरलेत असं म्हणायचं याचा अर्थ नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही. ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली. त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं. पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली. आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं. अजून काय? त्यांना सांगितलं असं जा जरा 1 महिना कुटुंबाबरोबर फिरून या, इकडे तिकडे जरा, मग 1 महिन्याने बघू. हो, बघा, ऑपरेशन तुताऱ्या वगैरे 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 या चर्चा या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सुरूच राहणार आहे. सत्ताधारी पक्षांना कोणताही कामधंदा उरलेला नाही. काही त्यांच्याकडे चांगलं काही करावं, विकासाच्या दृष्टीनं बोलावं, जनतेच्या प्रश्नावर चर्चा करावी, असं काही मला दिसत नाही. मग हे ऑपरेशन ते ऑपरेशन, आमची ऑपरेशन करता करता तुमचं कधी ऑपरेशन होईल कळणार नाही, लक्षात घ्या. चला, शिक्षण मंत्री असताना अशोक खरातच्या भावाला एका शाळेचा आयडी मिळाल्याची माहिती मिळते. मला माहिती नाही, खरोखर मला माहिती नाही. मला या विषयावर जे म्हणायचं आम्ही कालपर्यंत सांगत राहिलो. आता पोलीस तपास चालू आहे. काही लोकांना किती धक्कादायक माहिती सर बाहेर निघते सीएच्या बद्दल म्हणा, किंवा ज्या प्रकाराने 2,500 पेक्षा कोडवर्ड वगैरे वगैरे यूज करायचे. पोलीस तपास करतायत. ज्या गोष्टीचा तपास SIT करते आहे, पोलीस यंत्रणा करते आहे. आणि मी म्हटलं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उत्तम तपास करतात. तो उत्तम तपास प्रमुख आहे. तपास दरम्यान एखाद्या माध्यमाला अशा पद्धतीने मुलाखत देणं, त्याच्या गोष्टी सांगणं हे कितपत योग्य वाटतं? तुम्ही कोणाविषयी बोलताय? संदीप कर्णिक. बघा, ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आहेत. महाराष्ट्राला देशाला हादरवणारी घटना त्यांच्या क्षेत्रात घडलेली आहे. अशा वेळेला जनतेला त्या संदर्भातली सत्य माहिती देणं हे मी पोलीस आयुक्तांचं किंवा पोलीस अधिकाऱ्याचं काम समजतो, कर्तव्य आहे. जर त्यांनी काही माहिती दिली असेल तर चुकीचं आहे का? पोलीस अधिकारी मीडियाला माहिती देत असतात नेहमी. ही त्यांची जबाबदारी. व्हिडिओ बाहेर आले त्याची जबाबदारी कोणाची आहे? बघा, त्याची जबाबदारी तरी ते तपास करतील. आम्ही मागणी केली आहे, स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत. अशा प्रकारे महिलांचे व्हिडिओ बाहेर येणं हे अत्यंत भयंकर आहे. हे वारंवार आम्ही सांगतो. ते कशा प्रकारे आणि कोणी बाहेर आणले त्यात पोलीस जबाबदार आहे की ज्यांनी हे आधी तिथे कॅमेरे लावले, ज्या खाजगी व्यक्तीने, ते जबाबदार आहेत. याचा तपास पोलीस आयुक्त करतील असं मला वाटतं. पर्यटन स्थळामध्ये ईशान्येश्वराचं नावच नाही, त्याला जाऊ द्या. हो, चला हिंदी ट्रम्प विरोधामध्ये हजारो नाही, लाखो 3,300 ठिकाणी आंदोलनं झाली. 3,300 शहरात प्रेसिडेंट ट्रम्पच्या विरुद्ध. अमेरिकेत लोकशाही जिवंत असल्याचं हे लक्षण आहे. नो किंग्स, मनमानी, हुकुमशाही, राजेशाही चालणार नाही, अशा ट्रम्पच्या विरुद्ध घोषणा होती. रेजिम चेंजच्या घोषणा होती. प्रेसिडेंट ट्रम्प